कधीच आपण या गल्लीतून चालतोय, ह्या गल्ल्या काही शपथ नाही आहेत, कंटिन्युअसली गल्लीतून चाललो आहे. भाई कसल्या गल्लीतनं माल काढा लागतो आमचा माणूस. बघा भाई कशा गल्लीतनं काढले आम्हाला भाई, रस्ता ब्लॉक असं गल्लीतनं. बघ कसे काय आठ वगैरे. तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या KM ब्लॉकमध्ये. आणि आता आपण आम्ही रूम घेतल्या इथं, 10-13 लॉक लावतात. आपण आता रूम वगैरे घेतले. आता खाली जाऊन नाश्ता वगैरे करून भूक लागली, आंघोळीच्या नंतर नाश्त्याचं पहिलं. तर त्याला जरा आयडिया वगैरे दाखवायचे ते करून मग आपण जाऊया, ते खाऊ घेऊ पहिलं. तर आता आपण निघालो रूमवरून नाश्ता वगैरे करायला. आंघोळ वगैरे काय आम्ही केले नाही, फक्त नाश्ता करायला चाललोय. आणि 20 रुपये ह्या सगळ्यांना भुका लागल्यात. यांचं चाललंय कुठं जायचं कुठं नाही. आता फक्त भूक लागले, मला भुकेचं पडलंय. कुठे बी नेऊ द्या, काय फरक पडत नाही आपल्याला, फक्त जायचं आहे. यांचं चालू द्या काय चालत. ते दोघं कधी तर डिस्कशनच करतात. एक दिवस झालं त्यांचं डिस्कशन चाललंय, पण खायचं काय ते डिस्कशन नाही करत. पण कुठे जाऊन घेऊया, काय देऊया. चला आता जाऊया कुठे खाऊया. इथं पुढं हॉटेल आहेत. सकाळी 4 वाजलेत आणि आम्ही चाललो. चला आम्ही आलो तिथं स्टेशनला काहीतरी खायला. आणि इथं लोक असे आहेत ना, उतरल्या चलो भाई हमारे साथ चलो. आईला आता हैराण केलं या लोकांनी. सांगतो त्यांना आम्ही बाहेर तरी आम्हाला थोडेपर्यंत जो येईल तो असा आडवा येतो भेंडी की भाई चल हमारे साथ चललेगा, खाली का छोडेंगे, इधर छोडेंगे उधर छोडेंगे. भाई जाम इथं हॉटेल जाऊ दे, नुसते आडवे. इथं एक सीन होता वाचलाय आता. या टर्निंगला मग शूट नाही केला मी. काय मोठं काय भाई बोलू, इथं सीन होता आता वाचलाय. अशी रिक्षा आली डायरेक्ट आडवी, त्याला अशी आडवी झाली, दुसऱ्या रिक्षा थटली ते उठत सरळ. बोलू आता बनस मध्ये आल्याला लगेच दुसरा टायटल भेटला. भाई आम्ही शूट नाही केलं, गेलं फटाफट. इथं लोक भाई लगेच बॅग बघितली नाही की आव सर इथं छोडते उधर छोडते. हैराण केलं लोकांची बोलणार ना, तू हिंदीमध्ये बोलणार. चला आता पुढे जाऊया. तर आता आम्ही बसलो हॉटेलमध्ये खायला. काय छोले भटुरा नाही आहे, खायला बसतोय. सगळ्यांना भुके लागलेत. आंघोळ नंतर पहिले खाऊन घ्यायचं भाई. इथं आंघोळ नंतर पहिले खाऊन घेऊ. इथं टेम्परेचर आता वाढत जात आहे, कमी होत आहे. सिगरेट पिल्यासारखी फिलिंग येते. लवकर खाऊया आणि पटकन बघा. इथं भाऊ पाहिजे आणि भूक लागले बाबा. ताव पण मारला एकदा, आमचं आलं बी नाही. बघितलं पण आम्ही हे दोघे जण लगेच लागले ताव मारायला. यो थांबलाय भाई. यो भाई काय याला बोलू झालं. आमची कधी येते काय माहिती. हवा ट्रेन नंतर आता जे भेटलंय ना खायला, ट्रेन 24 तासानंतर आता जे भेटलंय खायला खतरनाक. आता ट्रेनचं गरम पाणी पिऊन खाऊ. पुरणपोळी त्याच्यानंतर हे मस्त लागतंय खायला. आता सध्या पुरणपोळी पिल्यानंतर हे मेंबर परत जाऊ आपण घरी पुरणपोळी खायला. एक नंबर पुरणपोळी. हे पण मेथीचे पराठे पण चांगलेच होते, पण ते मेथीचे पराठे गंधाचे झाले आमच्या बरोबर. आम्हाला थालीपीठ समजून त्यांनी मेथीचे पराठे खायला घातलेले. आम्हाला थालीपीठ खाऊन भाई. तुझं काय रिॲक्शन आहे भाई? राहू दे. मला आता खाऊन भेटतो, खाऊया आधी नंतर बाबा. तर मित्रांनो आपलं झालंय खाऊन पिऊन. आपले गाईड भाई कसं वाटलं जेवण आपलं नाश्ता? एवढ्यात लेट केलंय, आउटस्टँडिंग वाटतंय मला. आता प्लॅन आहे कुल्लर चायचा. पुढे बोलतायत भाई. अध्यक्ष म्हणतील तसं बाबा, आम्हाला गाईड येत आहे. याचं वेगळंच काहीतरी चाललंय. चला आता पुढे हाय चायवाला तर पिऊया. आता बनारसला येऊन थांब.
बाहेर उतरल्यानंतर रिक्स घेतोय बनारस. बनारसची पहिली चहा आणि रिक्स घेतोय त्याला, कारण की अरे ट्रेनचा चहा पिऊन पिऊन आम्ही कंटाळलो. सगळेच जण चायवरती पिला का, कोणतरी एक पहिला पिणार आहे. माझीच बाय. हा भाई क्वालिटी चहा क्वालिटी आहे. चला जरा हाय चहा एकदम क्वालिटी आहे. मी आरामातच पितो भाई, मला काय घाय नाही. होऊ दे काय व्हायचं ते, जीभने भाजून घ्यायची. पण ट्रेनच्या चहापेक्षा बरं आहे ना. काय रे सगळे आता जरा बिझी आहेत सिस्टीममध्ये. चला भेटू तुम्हाला चहा पिऊन. चला तर मित्रांनो आपले झाले आता आंघोळ वगैरे. हे पारुष आहेत, मी एकटाच फटाफट आंघोळ केले. मी पटकन आंघोळ केली. ह्याला पण थंड वाजते, हे लोक काही आंघोळ करत नाहीत. आजचा काय प्लॅन मलाच नाही माहिती. जो काय प्लॅन माहिती याला आणि त्या दोघांनाच प्लॅन माहिती कुठं जायचं काय ते. आपल्याला प्लॅन नाही माहिती. आता फक्त आपले आंघोळ वगैरे झाले व ते एक मेंबर आपला गेला आंघोळीला आणि यांचं चालू आहे कपडे वगैरे काढायचं जरा. 3,500 आता मी जातो. एकट्या टी शर्टच्या भरोशावर लावून नको का. त्याला असंच फरफटत मारले. खिडकी ओपन कर. खिडकी ओपन कर. आता तुझा पण व्हिडिओ हे टाकायचं बाबा, तू मोबाईल टाकायचं आपला ब्लॉग बघायला. क्या बोलते भाई. एक नंबर घालून दे. मेरे पर डायरेक्ट वीडियो भाई. दोस्त कैसा लग रहा है. ठंडा है क्या. ठंडा लग रहा है क्या. ही सगळी आमची गँग पारुशे, सगळे पारुशे एक नंबरचे सगळे पारुशे आहेत. फटाफट उठून आंघोळ करायला नको. आणि त्या व्यक्तीमुळे लेट झाले सगळ्यांना आंघोळीला. जातो जातो नाही जात. ह्याच्यामुळेच सगळ्यांना लेट झालंय. जातो येतो झालं इथनं चालू आहे. झालं ह्यांचं इथं चालू झालेलं आहे. इथं मचमच चालू खतरनाक लोक आहेत. इथं मस्त मस्त आहे. त्याच्यामुळे एकदा लेट झाले सगळ्यांना आंघोळ. जातो येतो जातो. दिवसभर आणून घातले होते तर कृष्ण घातले आमची RX 100 किती घाण केले तुला. झूम कर. हो दाखव. झूम चाले. हा भाई लक्का ब्रँड खेळ आहे की नाही. ब्रँड प्रमोशन केलेलं आहे. मला वाटतं आपले RX 100 वो इकडं स्प्लेंडर. चला आता सगळ्यांना झालं भेटू. तर आता आपले झाले आंघोळ वगैरे झालंय खाली. कसे वाटते सगळे हे सगळे. ए बाई बघ खबर दाखव सगळं. आंघोळ वगैरे जाऊन आता आलोय चाललोय आता. या गाडीला पण दाखव. लेजेंडरी चेतक, बजाज चेतक. भाई या गाडीचं नाद नाही भाई. बजाज लेजेंडरी चेतक. तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे याच्या कुठनं घ्या. याचा नंबर आहे 9917. दिसेल तिथं उतरा. बिन पगारे फुलाची गाडी. एनी टाइम कधी पण घ्या. 24 घंटा आतमध्ये असतो. याचा नंबर कधी बी घ्या. किंवा दुसरा आहे काय RX 100 आपली. RX 100 आहे आमची. ते नाही पोलीसवाले आले सचिन असं लगेच सगळ्यात. तर आपण चाललोय. आपण कुठं चाललोय पहिले. आता आपण चालू दशाश्वमेध घाट. हां त्या मंदिरात चाललोय. मला बोलता पण येणार नाही नाव, त्यामुळे राहू द्या. दशाश्वमेध घाटवर चालू. दशाश्वमेध घाट. आता घाटवरती चाललोय. चला निघालोय आता. असं निघालोय आता आपण सगळेजण. चाललंय
निघालो आपण आता इथून आणि यांचं वेगळंच काहीतरी ग्लव्स नावाची गोष्टच नाही. फुल मार्केट सगळे फुलंच आहे तिथं, हार आणि फुलंच आहे तिथे. फुल मार्केट आहे पूर्ण, एकदम भारी भारी फुलं आहे तिथं आपली. फुल मार्केट मध्ये फुल गर्दी जोरदार भाई, एकदम नाद तोरा आहे. फुल एकदम गर्दीत चालू आहे आणि बघू शकता हार फुलं. निघालोय. हे लोक मला कंटेंट सांगतायत. असू द्या भाई, भाऊ लोकांनी सांगितलं ऐकलं पाहिजे. कधी कधी चिडवतात का मला बोलतात काय. आता या व्हिडिओचा मेजर सगळ्यात मोठा कंटेंट आहे सचिन भाई. भाई बघ मचावणार नाद केला, मचाएंगे. नाद केला पण वाया नाही गेला, असं काम आहे. फुल राडा काय अगो महाराष्ट्रामध्ये भाई 8-7 मध्ये बाई अशा गोष्टी माझ्या बॅगेत पडत असतात. घेतला भाई काय माझ्याकडे बोलो हा पाऊस शोधतोय, बोला हा पाऊस माझ्याकडे आहे. पाऊस शोधतोय आतमध्ये आपल्याकडे. भाई हो जाता है इधर उधर तो ठीक है. राहू दे काय पण राहू दे तिकडे. फुल सन्नाटा रोड भाई, नाद एकदम सन्नाट रोड आहे तिथले. आशे रोड आपल्या घनसोलीत का नाही आहेत, एकदम मोकळे, एकदम मोकळे वगैरे. आणि स्पीड ब्रेकर आहे. असे रोड पाहिजेत भाई, एकदम मोकळे सन्नाट. आमच्या इकडे निसे गर्दी गर्दी गर्दी. फोन लावायचा होता इकडे आहे रोड आणि आपण इकडे. असं शहर पाहिजे, काय पण बोला, एकदम खतरनाक आहेत का भाई. असं असं पाहिजे भाई गाव. 4 आहे बिल्डिंग वगैरे. आता उतरलोय बाहेर आणि आमचं ऑर्गनायझर बरोबर नाही. आताच काम पचत होती ते. ऑर्गनायझर काय बरोबर नाही आमचा. सगळ्यात मोठी चौक आहे गदोलिया. ही सगळ्यात मोठी चौक आहे इथली, असं आमच्या गाईडचं म्हणणं आहे. पण आम्ही गुगलला सर्चच मारणार आहे. सगळे आम्ही आता चाललोय पुढे. चला पुढे वरती नंदी बघू शकता तुम्ही आपल्या इथे. असं बसलेले आहेत नंदी महाराज. वरती चांगले नंदी महाराज बसलेत. आणि त्यांची वार्ता म्हणजे ही डोक्याच्या बाहेरचा विषय आहे लोकांचा. आता पहिलं जाणार आहे काळ भैरव मंदिरला. हे बघू शकता कसं आहे, एकदम कडक ना. इकडे काल भैरव टेम्पल इकडे लिहिलंय. चला जाऊया आता पुढे. सामान बघू शकता इथे लागले, एकदम मंदिर वगैरे आहेत. छान असे. अजून इथून 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. आणि पुढे बिल्डिंग वगैरे बघू शकतात कशा खतरनाक कशा आहेत. आणि आम्ही पण आहे. चला वरती जाऊया. तर आता आपण आलोय इथे काल विश्वनाथ. बघू शकतात कसं बाहेरला. आणि इकडे पुढे मार्केट आहे. नाही बाहेर आलोय. तर आता आपण काशी विश्वनाथपासून पुढे आलोय आणि आपण तिथून उद्या जाणार आहे. आज नाही, आज आपण दुसरे मंदिर आहेत, काल भैरव वगैरे मंदिर आहेत.
तिकडे जाणार आहे. तर इथून सरळ पुढं कालभैरव मंदिर आहे, आम्ही तिकडे चाललोय. काशी विश्वनाथला आपण उद्या यायचंय, आज नाही. हे आमचे लोक हारवतात आम्हाला सगळे सांभाळायला लागतात. त्यामुळे जरा गर्दी पण आहे. 4 बॉटल बदली घ्यायची. तुमचं जायचं ना. तर आम्ही इथं सगळे पुढे जातो, आधी पुढे मागे मागे येणार आहे. इथे पण म्हणजे जाणार नाहीये, मागे मागे येणार आहे. तर आता आपण आलो बनारसच्या गल्लीत नाही, बघू शकता या गल्ल्यात नाही. आणि हे असतो माणूस आपल्याला सगळं गल्ल्या फिरवणारा. आणि आम्ही 3 जण फिरणार आहे. प्लॅनिंग बाय हे 2 माणसं. काम भेटलं नाही आम्हाला. ते मागे मंदिर बघितले, तिथे आम्ही उद्या जाणार आहे, आज नाही. आता चाललोय कालभैरव मंदिरला. तिकडे जाऊ. कुठल्या गल्लीत घेऊन चालले, आपल्या डोक्याच्या वरची गोष्ट आहे. हे दोघं चाललेत गल्लीतून घेऊन कुठले तरी. आव्या गल्ल्या बघू शकतात नुसत्या गल्ल्या इकडे एक गली इकडे एक गली. आयला गंचुलीत पण एवढ्या गल्ल्या नाही, तेवढ्या येत आहेत. चला जरा हव्या कधीच आपण या गल्लीतून चालतोय. ह्या गल्ल्या काही संपत नाही आहेत, कंटिन्युअसली गल्लीतून चाललोय. बाय आपल्या गल्लीतूनच घेऊन चाललाय कंटिन्युअसली एकदम. ह्या गल्लीतून ह्या गल्ल्या काही संपत नाहीत. गाडी आले एकदम. अजून बोलतो अजून चालत बरंच आहे. चला पण आहे तिथं आपण ते कम्प्लीट करणार आहे. संध्याकाळी आपण गंगा आरतीला जाणार आहे. मग घाट वगैरे थोडा फिरणार. त्यानंतर आपण त्या घरी जाणार रूमवर. तिथं जाऊ. उद्या सकाळी आपण लवकर येऊ. काशी विश्वनाथच्या दर्शनाला, ते दर्शन झालं त्यानंतर आपण जाऊ बोट राईडला. बोट राईड वगैरे झाले मग तिकडे आपलं थोडं आपण मार्केट वगैरे फिरू, लोकल फूड वगैरे टेस्ट करू. म्हणजे आज जेवायचं नाही. उद्या जेवायचं नाही. उद्या आपण जाऊ ना कुठे बेसिक फूड वगैरे खायला. ऐकलं तुम्ही प्लॅनिंग? हे असं आमचं काही प्लॅनिंग आहे. आजचं प्लॅनिंग सेट केले काय काय सांगतात. आम्ही विसरून जातो, आम्हाला घंटा काय कळत नाही. आज सांगेल, आता विसरून गेलो. आज पण तुम्हाला पुरी म्हणून. भाजी पराठे ना आपल्या बाजूला झालं चांगलं होतं, तो ओपन होता. खाण्याची सोयीपासून सगळं यांचं हे बघतात. आम्ही फक्त जातो, बसतो, ऑर्डर देतो, खातो. पुढचं पुढे हे 2 जण जाणं भाई. आम्हाला लेनदेनच नाही. फक्त या गल्ल्या सपत नाही, ती गोष्टी मोठी गोष्ट आहे. बनारसी गलियों में आपको गलियां ही आम्हाला स्वागत हो चुका आहे. आता जिरली आमची रोड सोडून आता भाई चला मेन रोड बघूया. असं वाटतं माहिती का रात्रीच्या पाय कुठल्या तरी गलीत घुसलोय. आणि आता सकाळी 7-8 वाजलेत. किती वाजलेत माहिती? सकाळच्या किती वाजले जायला? 8 वाजले, सकाळच्या 8. गल्ल्यातच आहे आम्ही अजून. हे तुझं प्लॅनिंग चाललंय कसं कसं काय 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 खायचं काय कुठं मारायचं. इथल्या बिल्डिंग बघा किती जुने आहेत एकदम. अजून लाकडी बांधकामवाल्या. बनारसच्या गल्ल्या संपत नाही. इथला डिझाईन एक नंबर आहेत, काय पण बोला. एकदम खतरनाक गल्ल्या तिथल्या. आपण बसलोय अशा प्लेसवरती आपण जमलेत. जिथून बनारसचा तो पूर्ण घाटचा जो व्ह्यू आहे ना, एकदम टॉप वरनं बघायला भेटतो आपल्याला. म्हणजे असं आहे पाथामावरती, तिथून आपल्याला डायरेक्ट बघायला. भाई हे जे हे अवयव जाते पण हे बिल्डिंग बघा किती जुने आहेत. म्हणजे वायबच वेगळी आहे भाई. तुझ्या पप्पांहून जास्त जुनी. हा ना, जन्म बी नसेल आजोबाच्या काळातले. खूप जुन्या बिल्डिंग आहेत तिथे. आणि गल्ल्या बघायला मजा पण आहे. असं कंटिन्यू तुम्हाला गली दाखवत राहिलं तर हात जाईल माझा. चला पुढे जाऊ. भाई पण बनारसच्या गली झाले एक फील कळते. जसं आपण पिक्चरमध्ये बघतो ना, ते पोलीसवाले काठी बिटी घेऊन कसं गलीमध्ये असं फिरतात. सेम रिअलिटीमध्ये तसंच आहे. प्रत्येक गल्लीमध्ये पोलीसवाला आहेत, 2-3 जण आहेत. टांगरी घेऊन भेंडी लय मस्ती गेली काय ठोकात असतो. कुठलं मंदिर आहे मला पण नाव नाही माहिती. गल्ल्या बघा कशी बारीक बारीक गल्ल्या आहेत. आणि बिल्डिंग तर काय जुन्या जुन्यातले आहेत. इथे सगळे पोलीस वगैरे चांगले आहेत. आपण त्यांना रस्ता वगैरे विचारला इथे ते सांगितलं समजून घेणार लोक आपल्याला. पोचला होता मंदिराशी लाईनी मशी.
तर झालं आमचं दर्शन. शॉर्टकटनेच झालं दर्शन. आम्ही गेले आम्ही डायरेक्ट दर्शनच झालं. आम्ही लाईनी बिनीत काहीच लागलो नाही. आमचं डायरेक्ट दर्शन झालं. पायात बुट आहेत आपल्या. आमच्या पायात बुट आहेत त्याच्यामुळे आम्ही लावत नाही. गेले दर्शन झालं. आम्ही तिथे पोहोचलो आणि डायरेक्ट शॉर्टकट लाईन चालू करून आम्हाला डायरेक्ट दर्शन. डायरेक्ट आम्ही मंदिरात. काय खतरनाक आमचं काम झालेलं. हे जे देवीचं टेम्पल आहे गल्ली गल्लीत नाही आमचा फायदा झाला. आणखी पुढून खूप लाईन आहे मोठी आणि इथून डायरेक्ट दर्शन भेटलं आम्हाला. आमचं इथं झालंय. पहिले बाहेर पडूया. आणि या गल्ल्या म्हणजे भविष्य हाड. पैसे तुला दिले ना मी. इथल्या गल्ल्या खतरनाक आहे. आणि दर्शन पण खूप चांगलं झालं आमचं व्यवस्थित. म्हणजे भारीच. काही धक्काबुक्की नाही काही नाही. निवांत पोहोचलो डायरेक्ट गेलो आतमध्ये. चला पहिले गल्लीतून बाहेर पडूया. मग भेटतो तुम्हाला गल्लीतून बाहेर पडलं. हा इथं मेन गेट आहे. आम्ही मेन गेट होणार बॅक गेटने डायरेक्ट घुसलो आतमध्ये. मेन गेट राहिला बाजूला. बॅक गेट डायरेक्ट आत. चला आता इथं निघूया. एका देवा मंदिराचं दर्शन झालं. आता कुठं झालं आपण नेक्स्ट? अन्नपूर्णा टेम्पल. अन्नपूर्णा टेम्पलला. तिथे आम्ही आता गल्लीतनंच चाललोय. अशा जुन्या बिल्डिंगा बघत. पण भाई या जुन्या बिल्डिंगमध्ये भरोसा आहे की भाई एका पण बिल्डिंग हलणार नाही. मुंबईतल्या बिल्डिंगची गॅरंटी नाही भाई. इकडचं आहे ना. इकडचे आहे. इथल्या बिल्डिंगची गॅरंटी आहे बाबा राहील म्हणून. मुंबईतलं सिम्प्लेक्स आम्ही बघतो भाई ते हलतंय. काल भैरवी समाज बघा कसं सजवला त्याला. फुल एकदम नाच खोळा कार्यक्रम आपला. चला जाऊया आता फटाफट तिकडे. जास्त शूट नाही करत कारण की जाम मोठा ब्लॉग बनेल. एवढा मोठा नाही मला गेल्या गेल्या तुम्ही बघितल्या आता त्या सगळ्या सारख्याच आहेत. मेन दाखवतो कसं मोठ्या सोया गेल्या तर चालूचा कंटाळा आलाय आता म्हणून या बारक्या सिंगल लाईनवाल्या गल्लीत आणल्या. बहिणी कसल्या गल्लीत आणल्या. डेंजर गल्ल्या आहेत बाईच्या. गल्ल्या एकदम डेंजर आहे तिथल्या. आणि असं पण नाही की सरळ सरळ वाकडा तिकडे आहे तिकडे गल्ल्या आहेत. कशा गल्ल्या आहेत बघा. बिल्डिंग वगैरे भाई कसल्या गल्लीतनं माल काढला होता आमचा माणूस. बघा भाई कशा गल्लीतनं काढले आम्हाला भाई. रस्ता ब्लॉक. अशा गल्लीतनं बाहेर करतोय. अशा गल्लीत घेऊन आला डायरेक्ट रस्ताच नाही. काय खतरनाक. आणि बनारच्या गल्ल्या म्हणजे बेकार ना. आता काय गल्ल्या गल्ल्यातनं काढतोय माणूस. हळू विश्वास उठत चाललाय जा. सकाळी मला बोलतो एक माणूस चुकीचा ॲड्रेस किती सांगू शकतो. म्हणजे एक माणूस चुकीचा ॲड्रेस किती सांगतो. तो बोलतो एकदा. ह्यो स्वतःच चारदा सांगतोय. असं आता काय भाव आहे आपलं. चला तो गाइस हम बनारसी गलियों में भटकते हुए और हमको ये दोनों भटकाते हुए. ये दोनों भटक रहे. पिछले 1.5 किलोमीटर से हम लोग चले जा रहे हैं और हमको ये गली में भटका रहे हैं. आइले क्या फिर तर दिसे पेंटिंग जोरदार आहे भाई. ह्यांना शिव्या देण्यासाठी चालू केलता कॅमेरा. पण भाई खतरनाक खतरनाक. त्यांना शिवाय त्यासाठी ब्लॉग चालू केला. बोले हिंदीमध्ये वाईज 2-3 शब्द बोलू. इकडे दिसलं एक नंबर आहे. कसे काट वगैरे बाई काय घेऊन चालले बघा. माणूस काय घेऊन चाललाय. चरकंदे डेंजर काम आहे इथं. आमच्या इथं बघायला भेटत नाही असं. इथं 4 घंटे एकसाथ 1, 2, 3, 4, 5 घेऊन चाललंय एकदमच.
तिथं नादच वेगळा आहे बाई. काम फट आहे बाई. आता आलो जाणं तिथं बघू आता इथं व्ह्यू कसा भारी आहे. आणि आपण इथं चाललोय पुढे. शूट करणं अलाउड नाही. आपण कसं तरी तिथं मोबाईल केला शूट जरा परवानगी घेतली. इथं शूट करणं अलाउड नाही आहे. तुम्ही काही परवानगी घेतली कशी तरी रडून भिकामातून. कॅमेरा घेऊन काही जाऊन देत नाही आतमध्ये. पण आपण जरा रडलो पुढे त्यांच्या असं काय रे मुलीला शूट करणं अलाउड नाही. पण आम्ही रडलो पायावरती त्यांच्या कुठे आम्हाला दिलं आहे. चला आता जाऊया. भेटले शूट करायला तर करून घेऊया. जास्त पण नाही करायचं. घाट बघू शकता कसं दिसतंय. येऊ आहे बाई. चला पुढं. फक्त ही जुनी वाली कसे चला. तर आता आपण कुठे बसलो रे. हे पशुपतीनाथ टेम्पल बसलोय. अंडररेटेड टेम्पल. इकडे सगळ्यात काय अंडररेटेड टेम्पल. लोक सगळ्या ठिकाणी जातात पण इथे येत नाही. तूच सांगायच्या होतं काय 2 शब्द भाई. काय नाही याचा जो मेन मंदिर आहे हा फक्त कॉपी बनलाय. ओरिजिनल तो नेपाळला आहे. नेपाळला पशुपतीनाथ. ओके आणि इकडे जेवढे पण स्ट्रक्चर बनले आहेत ना हे सगळे वूड पासून बनले आहेत. ओके ओके. चला मग जाऊया आता आतमध्ये. आपण आता इथे थांबलो आहे आणि इथून तुम्ही बघू शकता असं एकदम खतरनाक असा सीन आहे. सायबेरियन बर्ड्स. या लोकेशनला काय बोलतात ह्याला. ललिता घाट. ललिता घाट. खतरनाक व्ह्यू आहे इथला. काय मागं बघू ललिता घाट. आणि आपण जास्त बोलत नाही कारण की इथं आता ते ध्यान लावतात वगैरे. चला एकदम सगळे घाट असे स्टार्ट आहे आणि इथे एंड इकडून पर्यंत गेलेले. चला आता भेटू. एकच व्ह्यू काय बघताय मध्ये बघूया. तर इथलं आता दर्शन वगैरे झालंय आपलं. टाटा करू इकडे आणि निघूया पुढे. चला. तर मित्रांनो आपलं फोटोशूट वगैरे करून झालंय. फोटो 2-3 काढले चांगले चांगले सगळ्यांचे. आणि आता आपण चाललो आहे. त्याच्या पुढं मोबाईल अलाउड आहे का नाही माहीत नाही. असं तर दाखवीत नसलं तर केलं आता. तर बघू शकतात चाललो आपण. फोटोशूट वगैरे काढले तिथे. आणि तो फ्रेम जो आहे ना तो मेन देवस्थान आहे तिथला. तिथून फोटो निघतो. आणि आता चालू आपण अन्नपूर्णाकडे. चला दम तर लागला. फोटो पण भरपूर काढलेत. एक फोटो म्हणता 10-15 निघालेत. हीच ती पलटण आमची. छोटीच पलटण आहे. जिथं जी गोष्ट न्यायची ना तिथं पहिले नेतात. बॅग नोट अलाउड घेऊन चाललोय. ब्लॉग नोट अलाउड करत सुटलोय. जे नाही तेच करत सुटलोय. आणि बघू इथे तुम्हाला कोणाच्या फोन दिसणार नाही. शिवाय आपले दिसणार. तिथे वरती काय आहे ते असं काय पण असं. चला तर आपण आता अन्नपूर्णा मंदिर शोधतोय. पण आपण लय फिरतोय इकडे तिकडे. लय म्हणजे लय फिरतोय. गल्ल्या फिरतोय. सगळ्यांना विचारतोय. त्याचं विचारतोय. चला जो येईल तो बोलतो आगे जाके राईट लेफ्ट मारतो. नुसत्या गल्ल्या फिरतोय आम्ही. चला बाहेर पडू. आलो आता आतमध्ये फोटो काढतोय. आणि फायनली अन्नपूर्णा आम्हाला मंदिर भेटलंय. ठीक आहे मोठा एक साईडला ठेवून देऊया आपली. चला जाऊया बाहेर. तर झालंय दर्शन करून वगैरे झालंय. आणि आता ते जरा चाललंय त्यांचं सामान आपण घेतलेलं मोठे सामान. आतमध्ये स्ट्रिक्ट मनाई आहे शूटिंगला. त्याच्यामुळे नाही केलं काय. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय. कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल. आपल्या खूप गल्ल्या फिरलो आपण. आणि कारण की हा मोठा ब्लॉग होईल. तर त्याच्या पुढचं तुम्हाला पाठवलं लगेच डे 2चा लगेच आता येईल तुम्हाला ब्लॉग. म्हणजे डे 3चा ब्लॉग तुम्हाला येईल. तर आता तुम्हाला जर आवडलं वगैरे असेल तर मग नक्की लाईक वगैरे करा. नक्कीच आता पुढचा याच्या इथनं कंटिन्यू करेल पुढचा मी. तर पुढचा बघण्यासाठी या ब्लॉगला लाईक वगैरे करून ठेवा. आणि सबस्क्राईब तर करा. तर नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढचा येणारा ब्लॉग पण तुम्हाला दिसेल.
चला मग टाटा बाय.